आपल्याला सुरुवातीला वाईट वाटत होतं की आपण आपलं गाव आणि आपली माणसं सोडून आला, पण आपल्या प्रेमळ, साध्या आणि भोळ्या स्वभावाने तिथे माणसं जोडली आणि स्वतःचं एक गाव बसवलं, ज्यात फक्त घरातील माणसं राहत नव्हती, तर राहू लागला अख्खा महाराष्ट्र. सूरज, आपले आई वडील या जगात नाहीत याचं आपल्याला दुःख आहे, आणि आपण अनेकदा म्हणाला की बिग बॉस माझा बाप आहे. आज मी आपल्याकडे अभिमानाने पाहून म्हणतो की सूरज, आपण माझेच काय तर संपूर्ण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. या सीझन मध्ये अनेक सदस्यांचे अनेक पॅटर्न बघायला मिळाले, पण या घरात गाजला तो गुलीगत पॅटर्न. पाहूया SQR232 गुलीगत पॅटर्न. आई बाबा असलं तर जीवन नाही तर जायचं, पण आई मध्ये माता माणूस शिवाय बघताना लय मोठी संधी दिली. आम्ही घर बांधला ना ते बॉस नाव घ्या अजून एक नवीन एंट्री झाली वाटतं. दिवसभर नुसतं किराण्याचा आवाज येत असतो. बाहेरची लोक बोलत होते का? काय ते सगळं ते तुझ्या ते तर बोलत होते का? हो किती नीट विचार करतास तू चिर मार, कारण आपल्या मैत्रीची रंगतदारी सगळ्यात भारी आपली इथे आहे. लवकरच खरंच मराठीवर व्यक्तीला सुरक्षित औषध मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. म्हणजे दुकान